हे बघू शकता इकडे हे कपिलेश्वर देवस्थान आहे इथलं. तर बघूया आपण वरती जाऊया दर्शनाला. इथे मारुतीचं मंदिर आहे. बघू शकता संस्थान श्री कपालेश्वर महादेव ट्रस्ट मंदिर. इथे तुम्ही मंदिराला काही डोनेशन देऊ शकता ऑनलाईन इच्छेप्रमाणे. बघू शकता तिकडे महादेवाचं मंदिर आहे. इथे बघू शकता एक लहान मुलगी आहे ती तीर्थप्रसाद वाटप करते. इथे कपालेश्वर मंदिराचं एक कथा आहे ती तुम्ही इथून वाचू शकता. बस बस थँक्यू. इथे बघा इथे गौमातेच्या मुखातून असं जल येत आहे जे महादेवाला जी अंघोळ घालतात पिंडीवरती जे पाणी सोडतात ते इथून गौमातेच्या मुखातून येतं बाहेर. खेळायला लागला. बघू शकता गाय आहेत. इथे स्तंभ आहे हा मोठा. श्री सत्यनारायण मंदिर. इथे बघू शकता मंडळी. बघा आपलं दर्शन झालं आहे. आपण गोदावरीचं दर्शन केलं आणि कपिलेश्वरचं दर्शन केलं आणि ते मंदिर कुठलं ते अर्धनारेश्वर हां गंगा गोदावरी असे 3 देवस्थान आपण केलेत. आता त्याच्या पुढे आपण चाललोत. ते दादा आपल्याला घेऊन चाललेत ते सांगतील आपल्याला पुढची माहिती. आपण आता कुठे चाललो दादा? सीताहरणला. ओके. इकडनं 11.5 फीट लंबे हनुमान स्वयंभू. अच्छा. और लक्ष्मी मंदिर आहे का? अच्छा तिकडे आहे का ते? हां. इथून किती साधारण वेळ लागतो? 2 मिनिटांनी 5 मिनिट. अच्छा 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो. आपण बघूया आता तिकडे काय ते. भेटूया आपण. ते बघू शकता मित्रांनो इकडे श्री काट्या मारुती लंबे हनुमान मंदिर म्हणतात त्याला. स्वयंभू 11.5 फूट उंच मूर्ती अशी. चला बघूया आतमध्ये. बघू शकता तुम्ही ते लहानकडे असे श्री हनुमान आहेत. हे बघू शकता
11.5 फुटाची मूर्ती आहे. इतक्या लहान मंदिरामध्ये अशी 11.5 मंदिराची 11.5 फुटाची मूर्ती आहे. बघू शकता स्वयंभू अशी ती मूर्ती आहे. असं श्री काट्या मारुती बघू शकता तुम्ही. रिक्षातनं आपण चाललो आहे ह्या दादांसोबत. अम्मा इन वाटर जा रहा ना, ये लक्ष्मण रेखा. हाँ ये लक्ष्मण रेखा आहे. हाँ दर्शन केलं आहे मित्रांनो. आपण लंबे हनुमान मूर्तीचं दर्शन केलं आहे हनुमानाचं. आता आपण पुढे चाललो सीता गुफा, सीता गुफेमध्ये. गोरेराम कालाराम. अच्छा, गोरेराम आणि काळाराम तिथलं आपण दर्शन करूया. आता बघूया ते पुढे. पंचवटी जे नाव पडलं त्या झाडांवरनं पडलंय तुम्ही बघू शकता. हे बघा इथे लिहिलं आहे 3 नंबर झाड. इथे बघू शकता इथे 4 नंबर आहे आणि इकडे बघू शकता इथे 5. अशी पंचवटी अशी 5 वडाची झाडं आहेत. त्याच्यावरनं ह्या जागेचं नाव पंचवटी असं ठेवण्यात आलं. बघू शकता. इथे खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता. सीता मातेचं गुफेचं मंदिर आहे पण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपण नाही जाऊ शकत आहे. हा प्रवेशद्वार आहे त्यांचा. खूप गर्दी आहे बघू शकता. इथपर्यंत गर्दी आहे. पुढे बाहेर गाड्या. सीता गुफेचं हे घ्या. या अजून थोडं वरती आलं पाच. सीता गुफा बघू शकता तुम्ही इकडे मित्रांनो. हे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करून फोटो काढू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही बाहेरच काढतो. इथून बघू शकता समोरच आपल्या गोरेरामाचं मंदिर आहे बघू शकता. आता आपल्याला पुढे कालाराम मंदिर. श्रीराम उद्यान बघू शकता आणि आहे इकडे या बाजूला काळाराम मंदिर. मुख्य प्रवेशद्वार आहे इथे. मित्रांनो बघू शकता तुम्ही हे श्री काळाराम मंदिर आहे. पूर्व महाद्वार आहे. इथून बघू शकता तुम्ही. आपण आता निघतो इकडनं. आपण आता इथं येऊन बघितलं काळाराम मंदिर पाहिलं. परत त्रिवेणी संगम पाहिलेला त्यांचा गंगावरी. आणि परत सफेद राम मंदिर, काळाराम मंदिर. परत 11.5 फुटाचं हनुमानाचं मंदिर पाहिलं आपण. आता आपण पुढे निघालो त्र्यंबकेश्वरला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा.
मंडळी बघू शकता, मंडळी आम्ही थांबलो एका हॉटेलवर. त्र्यंबकेश्वरला जायच्या अगोदर एक हॉटेलवर थांबवलं आहे. भूक लागली होती, हॉटेलवर थांबल्यावरती जेवण मागवलं आहे आम्ही. बघू शकता इकडे बघा मयांक बघा काय करतो. मयांक इकडे बघ, हे बघ, हे बघ मयांक, हे बघ. खाऊन घेतो काय जेवण थोडं. भेटू आपण त्र्यंबकेश्वरमध्ये. मित्रांनो बघू शकता आपण आता जस्ट त्र्यंबकेश्वरमध्ये उतरलोय आपण. आणि आपण आता निघालो मंदिराकडे दर्शनासाठी. किती वेळ लागेल काय अनुभव नाही आपल्याला, पहिल्यांदाच आलोय आपण दर्शनासाठी. आणि बघूया आता, आज शनिवार असल्यामुळे गर्दी किती आहे काय अनुभव नाही आपल्याला, काय माहीत नाही आहे. तरी तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवरती. बघू शकता हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराकडे चाललोय. हे आजूबाजूला रस्त्यांमध्ये दुकानं बघू शकता, मार्केट आहे. मंडळी बघू शकता सोबत आरव आहे. आरव चला मंडळी दर्शनाला या, तुम्ही दर्शनाला एक दिवशी. बघू शकता आपण इकडे सगळे, समोरच मंदिर आहे. सगळी आजूबाजूला शेजारीला तुम्ही बघू शकता ते दुकान आहेत. मंदिर पाठीमागे इकडे बघू शकता, पाठीमागे मयंक आहे. 3-4 बदललं. आणि इकडे बघू शकता आरव आहे पाठी. आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक 8वे ज्योतिर्लिंग आहे. बघू शकता मंडळी समोर मंदिर आहे महादेवाचं. ज्योतिर्लिंगापैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर महादेव. मित्रांनो ही दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे, मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. बघू शकता पहिल्यांदा असं आलो आहे. भाई इकडे जायचं दर्शनाला, तुम्ही बघू शकता. इकडे फ्री दर्शन आहे. बघू शकता खूप मोठी रांग आहे, खूप मोठी लाईन आहे अशी. खूप मोठी लाईन आहे का, गर्दी भरपूर आहे, काय करायचं. बघू शकता खूप गर्दी अशी. बघा किती वेळ लागेल का माहित नाही, बघूया तरी. खूप गर्दी बघू शकता तुम्ही.
फ्री दर्शन रांगा आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खूप लाईन आहे वाटतं. अशा पद्धतीने इथे हॉल बनवले आहेत आणि आपण आहोत आता B2 मध्ये. आपण बघू शकता खूप मोठी रांग आहे याची आणि खूप गर्दी आहे दर्शनाला. मंडळी बघू शकता आपण रांगेमध्ये थांबलोय त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. स्क्रीनमध्ये बघू शकता तुम्ही लाईव्ह दर्शन चालू आहे. आम्ही रांगेमध्ये थांबलोय. इकडे बघा मयंक आहे, पाठीमागे लाईन बघू शकता तुम्ही. किती लाईन आहे पाठी. बघू शकता खूप रांग आहे, खूप लाईन आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, बघायला भेटेल तुम्हाला. इथे बघा किती छान असं सुंदर असं त्यांना सजवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. बॅटरी लो असल्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास धन्यवाद.